कधी कधी ना तुम्ही लोक व्हिडिओ बघताना फारच चिडतात आणि एकदम चिडून कमेंट करतात. जसं की एक जण आहेत, आपला जो नामस्मरणाचा व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओच्या खाली त्यांनी कमेंट केली होती की काय नामस्मरणाचं सांगता एवढं, माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर होणार आहे का नामस्मरणामुळे. बिचारा खूपच त्रासात असेल तो व्यक्ती, समजू शकते मी, पण त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र गरजेचं वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. तर प्रश्न असा आहे की खरंच नामस्मरणाने आपल्या मनासारखं घडतं का, परिस्थिती बदलते का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जण नामस्मरण करत असतील आणि त्यांचं म्हणणं असेल की हो, नामस्मरणाने परिस्थिती बदलते किंवा मनासारखं घडतं. जे काय तुमचा पर्सनल अनुभव असेल, काहींना वाटत असेल नाही असं काही घडत नाही, तर तो तुमचा पर्सनल अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. पण तो नोंदवण्याआधी ना, नामस्मरणाने नक्की काय होतं तेही जाणून घ्या. नामस्मरणाने घटना मनासारख्या होत नाहीत. तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील की नाही ते माहीत नाही, पण घडणाऱ्या घटना मात्र मनासारख्या वाटतात. सकारात्मकता वाढीस लागून परिस्थिती स्वीकारण्याचं सामर्थ्य अंगी येतं. आता याचा काय अर्थ झाला, तर याचा अर्थ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत आपण समजून घेऊ. महाराज म्हणतात की नामस्मरण हे प्रपंचाकरता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच काही बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरता आहे असं मानून परमेश्वरावर विश्वास ठेवून राहावा. एक गृहस्थ महाराजांना भेटला आणि तो म्हणाला की मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो. त्यावर महाराज म्हटले की साऱ्या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ तर तो हाच आहे बाबा, त्याला तू रिकामा वेळ कसा म्हणतो. पुढे तो व्यक्ती महाराजांना म्हणाला की प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाही, ते भोगावेच लागतात असं सर्व संत सांगतात. आणि हे जर खरं असेल तर प्रारब्धाचे भोग भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे. म्हणजे हे अगदी तसंच झालं ना, सुरुवातीला मी जे तुम्हाला म्हटलं की तो व्यक्ती म्हणतोय की नामस्मरण करून कुठं माझे भोग कमी होत आहेत, माझ्या अडचणी कुठं दूर होत आहेत, हे त्या व्यक्तीचं जे म्हणणं आहे तेच महाराजांच्या एका शिष्याने त्यांना विचारलं. त्यावर महाराजांनी उत्तर दिलं की प्रश्न अगदी खरा आहे आणि बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात हे खरं, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतून ठेवलं की आपलं समाधान टिकतं. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचं ते घडतं असं मानणं किंवा भगवंत चांगलंच करील असा विश्वास ठेवून वागणं हेच सोपं जाईल. हे दिसायला जरी साधं दिसत असलं तरी यात फार मोठं मर्म साठवलेलं आहे असं महाराज म्हणतात. महाराज म्हणतात की हे ध्यानात धरा की भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावं, अशी निष्ठा